मंडेकर साहेबांना आम्हाला जगविलं आहे. आज मोदी साहेबांनी काम केलेलं ह्याच्यावरती बोलणारे लोक आहेत. आज पाकिस्तान हा माणूस कितीतरी म्हणजे आपल्याला त्रास करत होता, आता काय त्रास आहे काय? लक्षात आलं का बघा, शाहू महाराजांच्या घराणा शिवछत्रपतींच्या पासून वारसा आहे. निदान भले नाही इकडे आले तर नीतिमत्ता सोडणार नाहीत, ही पक्की खात्री अखंड महाराष्ट्राला आहे. मला याच्याबद्दल कुठला उमेदवार 100% आला असता? संजय मंडे साहेब. संजय मंडे साहेब येतील. एकीकडे कार्यकर्ते एकीकडे असं सध्या कॅन्डिडेट असताना समजराजे किंवा आमचे धनंजय माडिक किंवा शोनिका माडिक असतरी तर 100% आम्ही विन झालो असतो. पर्सनली मी 4 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलोय, पण घरात असताना सुद्धा ते नाही म्हणून सांगतात. दर्शक हो नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाले आणि वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार, जिथं आता कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी घोषित झाली. महायुतीकडनं विद्यमान खासदार मंडलिक साहेबांची उमेदवारी ऑलरेडी घोषित झालेली आहे आणि या सर्वांनी प्रचाराची रणधुमाळी आता सुरू केली. त्याच्याच धर्तीला तिसरा उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून चेतन नरके, डॉक्टर चेतन नरके ही सध्या रंगणात उतरलेले आहेत आणि हे सगळे आता प्रचाराला लोकांच्या संपर्कामध्ये जात आहेत, गावोगावी जात आहेत. त्याचबरोबर आम्ही चॅनल म्हणून लोकांची मतं जाणून घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट करतोय गावोगावी जाऊन. सध्या आपण भुदरगड तालुक्यातल्या नाधवडे या गावी आलोय. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत. गावचेच आहात सगळे, काय वाटतं? कसं आहे, आमच्या नाधवडे गावावर मंडलिक साहेब, स्वर्गीय मंडलिक साहेब, सदाशिवराव मंडलिक साहेबांचं, स्वर्गीय मंडलिक साहेबांची पुण्याई आहे, त्यांच्यामुळे आमच्या गावाला पाणी आलं. त्या उपकारा खातीर मागच्या लोकसभेच्या वेळी लोकांनी आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत संजय दादा मंडलिक यांना भरभरून मतदान करून निवडून दिलं. पण संपूर्ण गावचा भ्रमनिराश झाला आत्ताच्या सध्या विद्यमान खासदारांच्यामुळं. ते फिरले नाहीत किंवा कुणाला भेट सुद्धा दिली नाही. पर्सनली मी 4 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलोय, पण घरात असताना सुद्धा ते नाही म्हणून सांगतात. त्याच संजय दादांच्यासाठी मी 2.5 महिने बिगर चपलाचं फिरलोय. आणि त्यांचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, मी ठाकरे गटाचा कार्यकर्ता, पण त्यांच्यासाठी राहणार थोडा नाही, तसं अजिबात नाही. कारण मंडलिक साहेबांच्यावर आमची पुण्य आहे, आमच्यावर पुण्य आहे मंडलिक साहेबांची. त्यामुळं आम्ही मंडलिक घराण्याला आमचं नाधवडे गाव विसरू शकत नाही. पण मंडलिक साहेबांचं थोडंफार सुद्धा त्यांनी काय राखलेलं नाही, त्यामुळे हा एक राग आहे तो ना आमच्या गाव. ठीक आहे, म्हणजे आता दुसरे 2 उमेदवार तरी अजून रेसमध्ये आहेत, मग काय वाटतं त्याबद्दल? दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत म्हटलं, जसं मंडलिक साहेबांचं जे आमच्यावर उपकार होतं ते आम्ही फेडण्याचा प्रयत्न केला संजयदादा मंडलिकांना निवडून देऊन. तशाच पद्धतीनं शाहू महाराजांचं सुद्धा आमच्यावर उपकार आहेत. म्हणजे राधानगरी डॅमच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे उपकार आहेत. ते मागच्या वेळी संभाजीराजेंना डावलून स्वर्गीय मंडलिक साहेबांना आम्ही मतदान केलं आमच्या गावाला. त्यामुळे एकंदरित तुम्हाला असं म्हणायचं की सध्या ती वेळ आली, तुम्हाला ते ऋण फेडण्याचे काहीतरी फेडायची वेळ आली. इथं काही शिवसेना स्ट्रॉंग आहे का नादेवडेमध्ये? असं काही नाही. म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलले, गाव साहेब, आमचं गाव प्रत्येक इलेक्शनला एक ठोस निर्णय घेत आहे आणि तो ठोस निर्णय सगळीकडे चालू. वेगळे पक्ष आहेत. आता इथं बऱ्यापैकी जुनी आमच्या नादेवडे गावात 80% राष्ट्रवादी आहे, 80% राष्ट्रवादी. पण त्यावेळी कुठली राष्ट्रवादी? मुश्रीफ आपले शरद पवारांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी? पहिली शरद पवारची, आता बऱ्यापैकी आता त्यामध्ये विभाजन झालेलं नाही. केपी पाटलांची राष्ट्रवादी इथं आहे 80%. पण आजची कंडिशन अशी आहे, या गावात आमच्या एक आहे, इथं जे पिकतंय ते सगळीकडे खपतंय आणि त्यामुळं आता सगळ्यांचाच रोष महायुतीवर आहे. तसं झालं तरी शेवटी महायुतीचे प्रचारक म्हणून मुश्रीफ साहेब पुढाकार घेणार आहेत, केपी पाटील साहेब पण पुढाकार घेणार आहेत मंडलिकाच्या बाजूने. मंडलिकांना केलं साहेब तर आमदारांचं सुद्धा, आत्ताचे जे आमदार आहेत त्यांचं सुद्धा नादवड्यावर त्यांचं सुद्धा उपकार आहेत, पण त्यांचं सुद्धा काही कार्यकर्ते आता ऐकणार नाही. म्हणजे नेते नेते एकीकडे कार्यकर्ते एकीकडे, असं सध्या नेते स्टेजवर, कार्यकर्ते इकडे. गावचेच आहे का? हा, मुश्रीफ साहेब, केपी साहेब स्विच राजकारण करून हे चालत नाही आता. नाही कार्यकर्त्यांनी काहीतरी वेगळे मुद्दे ठरवून ठेवले, त्यांच्या उलट काय ते करायचं. कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहे का? आम्ही आहे राष्ट्रवादीचे. बघत नाही हा रोष लक्षात घ्या. आता तुम्ही जरी म्हणत असला ना, जे निवडून गेलेले मंडलिक साहेब परत कधी आले नाहीत, परंतु आता काही ठिकाणी आम्ही जे बाईट्स घेतल्या तर तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की शाहू महाराज जरी निवडून गेले तर ते कुठे येतील आमच्यापर्यंत.
मग कसं आहे, मग तुमचा विचार काय त्याच्यावर? कोणी केलं नाही, मग ह्यांना एक वेळा चान्स देऊन बघूया ना. नाही केलं तर पुढच्या वेळेस दुसरा बदलायचा. उपयोग असं नाही. मुळात आता मी एक पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, राजकीय सत्ता ही उपभोगायसाठी कुठल्याही नेत्यानं तिचा वापर करू नये. आता झालंय कसं, एकदा सत्तेवर आला की तो स्वतः नुसता स्वतःच्या त्या सत्ता उपभोग आहे, मी कोणतरी नेता आहे, मी कोणतरी मोठा, ह्या भावनेनंच लोक काम करायला. मुळात त्यांचं काम काय आहे, जनतेची सेवा करण्याचं काम आहे, जनतेची सोडवण्याचं. आज तुम्हाला जर साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर साध्या बारक्या पोराला ताप आला तर 800 ते 1000 ते 2000 रुपये खर्च येते. सर्दी खोकला, निदान ताप सर्दी खोकला आला तर 50,000 वर जाते, आणि फुफ्फुसाला संसर्ग झाला तर 17 लाख 18 लाख रुपये जाते. आज अशी अवस्था आहे, आरोग्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. ह्या लोकांना आता जर तुम्ही जर बघितलं साधारण तर ह्या 5-6 वर्षात, म्हणजे साधारण मला वाटतं 2.5-3 वर्षात टीव्हीला बातमी लागली की हा इकडे गेला आणि त्या तिकडे गेला. भाषा तर काय बघावी, मी सुद्धा ती भाषा आज ह्या 4 माणसात मी वापरू शकत नाही. अशा पद्धतीच्या भाषा राजकीय पुढाऱ्यांच्या तोंडातनं जर निघत असतील तर ह्या देश कुठं जाणार आहे? हा मुद्दा मी खूप लोकांच्याकडनं असा ऐकला की याच्यामुळे लोक निराश आहेत की राजकीय जे वरती बाजार चाललाय, परंतु तरी सुद्धा काही लोकांचं म्हणणं काय आहे की बाबा आम्ही मोदी साहेबांच्याकडे बघून मतदान करणार आहे. आपण स्थानिकचं बोलूया, आता देशाचं राहू दे तिकडे. मी आधीच तुम्हाला सांगितलं आधीच. आता आपण काय म्हणले, आता हे सुद्धा आमचे मित्र काय म्हणले की गेले तर लोक नेता येत नाहीत, मंडलिक साहेब आले नाहीत, मग शाहू महाराज येतील कशावर नाही? कसं आहे, प्रत्येक व्यक्तीची काहीतरी संस्कृती ठरलेली आहे. लक्षात आलं का? बघा, शाहू महाराजांच्या घरांना शिवछत्रपतींच्या पासून वारसा आहे. निदान भले नाही इकडे आले तर नीतिमत्ता सोडणार नाहीत, ही पक्की खात्री अखंड महाराष्ट्राला आहे. मला याच्याबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की काही ठिकाणी मला अशा वयस्कर लोकांनी एक मुद्दा सांगितलेला की शाहू महाराज छत्रपती घराणा आहे, ऑलरेडी त्यांना खासदारांच्या पेक्षा चांगला रिस्पेक्ट आहे, म्हणजे जिथे जातील तिथे खासदारांच्या, मग ह्या खासदारकीला उत्तर देत, आणि तेही राज्यसभेची त्यांना खासदारकी कुठल्याही पक्षाने दिली असती तरीही लोकांच्यात उतरून लोकसभेच्या खासदारकीसाठी का लढा देत आहेत एवढ्या 78व्या वर्षी? तर ऊस, आता शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं म्हटलंय, ऊस शेणखतानं पण येतोय आणि रासायनिक खतानं पण येतोय. आता रासायनिक खतात पण सुद्धा फरक आहे. साधारण जमिनीची जर प्रत सुधारायची असली तर तिला चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं त्याला अगदी त्याची जजमेंट करून आपल्याला खत टाकायला लागते. राजकारणाची सुद्धा प्रत टोटली खालावलेली आहे, आणि ती प्रत जर सुधारायची असेल तर संस्कृती जपणारी माणसं ह्या राजकारणात यायला पाहिजे. आणि ती आज अतिशय महाराष्ट्राचं ह्या देशाचं खरोखर नशीब म्हणावं लागेल की शाहू छत्रपती महाराजांच्या सारखा एक चांगली व्यक्ती जर ह्या राजकारणात आली तर खरोखर निदान कसं आहे बघा, पाण्याची निवळी असं एखाद्या डबक्यात जर पाणी खदूळ साठलेलं असलं, एक निवळी ते संपूर्ण डबकं तुम्ही पाय दिला तर परत त्याचं काम चालू करते. त्याच पद्धतीचं या देशाचं राजकारण निवळायचं काम छत्रपती शाहू महाराज करतील अशी 100% ह्या सगळ्या लोकांना अपेक्षा. काय वाटतं तुम्हाला सध्या राजकारणावर? राजकारण म्हणजे कसं आहे, मोदी साहेबांनी आमच्या 370 कलम आठवलं, PM किसानचं दिलं, परत तुम्हाला सांगतो 3 तलाक, ज्या महिलांना 3 तलाक म्हणलं की लगेच त्यांना सोडायचं, त्या मुसलमान महिला खुश येतात. आणि हे लोकसभा ही राष्ट्रीय मुद्द्यावर चढते, स्थानिक मुद्द्यावर चालत नाही. बरोबर आहे, त्यांचा मुद्दा त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. आपण प्रत्येकाची मतं जाणून घेतोय, ही मतं पक्ष म्हणून ते सांगत नाही, त्यांचे प्रत्येक वैयक्तिक मत. हाच मुद्दा मी तुम्हाला पुढे बोलेन की मग आता सध्या मंडलिक साहेब प्रचाराचा मुद्दा, त्यांनी केलेला विकास कामाचा मुद्दा जास्त घेतलेला नाही, तर त्यांनी मोदींचा चेहरा पुढे घेतलाय, मग त्याच्यातनं मतं मिळतील का त्यांना? कसं आहे, मोदी हे 10% आहेत, पण त्यांचे स्थानिकचं नेटवर्क जर कमी असेल तर मोदी त्याला काय करणार? तुम्हाला काय वाटतं, ते नेतृत्व आहे का? आमच्या जर इथं बीजेपीचा कॅन्डिडेट असणारी संभाजीराजे किंवा आमचे धनंजय माडिक किंवा शोनिका माडिक असतरी तर 100% आम्ही विन झालो असतो. कुठेतरी वेगळी दिशा मिळाली असती सध्याच्या इलेक्शन मध्ये, असं वाटतं. काय वाटतं का तुम्हाला? 100% जेवण म्हणतोय काय 100% कुठला उमेदवार 100% आला असता? संजय मंडे साहेब येतील. गॅरंटी कारण त्यांनी काम केलेले आहेत, पण फक्त गावाला भेटी द्या म्हणून नाराज आहेत. मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते बरोबर आहे मुद्दा. शेवटी एक नेता म्हणून त्यांनीही काहीतरी काम केलेलं असणारच आहे, असं नाहीये की एक मेसेज एक जण बोलतोय म्हणून तो खरा आहे. केलेले आहेत काम, असं का करून जर नाही म्हणत ते बरं वाटत नाही आम्हाला, आमच्या सगळ्यात बरं वाटत. त्यामुळे इकडच्या भागाचे काही तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पाठीमागे असणार आहे, काय भ्यायची गरज नाही. मंडलिक साहेबांच्या म्हणजे आता जसं हे म्हटलं की हाही मुद्दा त्यांनी प्रचाराचा मुद्दा घेतलेला की त्यांनी खूप सारी कामं केलेली आहेत, परंतु त्याचा प्रचार कधी केला नाही, त्याचा गवगवा कधी केला नाही, कधी जाहिरातबाजी केली नाही, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत असं म्हणतात.
हे जसे म्हटलं की लोकांचा संपर्क नसला तरी कामं केलं वाटतंय का तसं? केलेलं आहे. याचं काय संबंध? मग यामुळे त्यांना मतं मिळू शकतात, यामुळे तुमच्या भागातली बऱ्यापैकी लोक त्यांच्या पाठीमागे जातील. हा एक strong point आहे. मंडेकर साहेबांनी आम्हाला जगविलं आहे. काय करायला पाहिजे आणि कुणी संजय दादा म्हणले ते वडिलांनी केलं. सदाशिवराव म्हणले म्हणजे त्यांच्या वडील त्यांच्यामुळे इकडच्या भागचं सोनं आम्ही झालं. त्याच्या उपकारांची एक जाणीव तुमच्या सगळ्यांच्यात आहे. त्याचा परिणाम म्हणून आता सुद्धा त्यांना तुम्ही निवडून देण्यासाठी पुढाकार घेणार. ही एक विचारधारा आहे, कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या भागाचं सोनं करणारा एक नेता पाहिजेच असतो आणि त्याच्याच बाजून लोक उभा राहत असतात. तुम्हाला काय वाटतंय? काही सरकार हे सरकार चालत नाही बघा, काँग्रेस सरकार यायला लागते. काँग्रेस हो काँग्रेस एवढ्या वर्ष सत्तेत होतच की मग होतच की. आणि त्यांच्या काळात महागाई बघा किती आहे आणि ह्यांच्या काळात महागाई किती आहे बघा. मला तोच मुद्दा आणि प्रत्येकाला जेलमध्ये टाकायला प्रत्येकाला जेलमध्ये टाकायला. सगळ्यात जास्त सामान्य लोकांनी, शेतकरी लोकांनी, गाव लेवलच्या लोकांना सगळ्यात जास्त महागाईचा फटका आपल्या लोकांना बसत असतो, वरच्या लोकांना, शहरातल्या लोकांना बसत नाही. तर इथं कोणीतरी मला महागाईवर बोलायला असं वाटत होतं, कारण सगळ्यात जास्त आपण गॅस 1200 गेला. मोदी वाट लावली लोकांनी सगळं गॅस घरगुती. काही जण असं पण म्हणतात की गॅस कधी बघायला मिळत नव्हता, तो तरी आला. त्यांना वाट लागली लोकांची. आता 540 आता 1200 झालं की आता वर्षाचे 6,000 आणि मिळायला लागले. गाव लेवलला काही शेतकरी लोक आहेत. भ्रष्टाचार मोठा झालेला आहे आणि सरकार बदला लागतंय फक्त महागाईमुळे. महागाई का बरेच मुद्दा आहे. ईडी लावला, लोकांनी आत टाकत्या, दादागिरी चालू आहे, पक्ष मोडलं. तुम्हाला वाटतं की या विचारधारेचा किंवा ह्या मुद्द्यांचा परिणाम सध्याच्या लोकसभेवर होईल आणि संजय दादा मंडलिक, शाहू महाराज किंवा चेतन नरके यांच्यात मतांची विभागण्याची होईल? लोक करतील तसे काय नाही काय. शाहू महाराज येणार बघा, शाहू महाराज 100% येणार. 101%. तिकीट जमा 101%. बोला, या पुढे या. 100% शाहू महाराज कशावरून? त्यांच्या घरांशाही आणि समाजकार्यामुळे, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. शाहू महाराजांचा आता प्रचाराचा जोरदार हे चालू आहे, म्हणजे जोरदार हवा चालू आहे, सगळे भागभर फिरतायत. परंतु त्यांच्या वेगवेगळ्या विकास कामांचं किंवा वेगळ्या मुद्द्यांचं काही तुम्हाला माहित आहे की ह्या गोष्टी करतील म्हणून शाहू महाराज यायला पाहिजे? त्याच्यामुळे बंडखोरी जी मध्ये केलेले फुटाफुटी 40 आमदार इकडे वेगवेगळ्या पक्षात इकडे तिकडे गेलेत, त्याच्यामुळे परिणाम होणार. कारण आम्ही निवडून द्यायचं गावानं सगळं ठरवून 40 मतदान द्यायचं सगळ्यांनी आणि तिने पैशासाठी दुसरीकडे जायचं. याला कंटाळून जनतेने निर्णय घेतला की शाहू महाराजांनी या टायमाला निवडून द्यायचं. म्हणजे जे फुटाफुटी होते, गद्दारी केली. पहिली गद्दारी उद्धव साहेबांनी केली. मला सांगा 2019ला. ऐका ना मुद्दा म्हणणं ऐकाय पाहिजे बरं. मुद्दा हा राजकीय मुद्दा नाही आहे. मी तुमच्याकडे येणार आहे 2 मिनिटांनंतर येणार. लोकसभा जिंकली, महायुतीचा उमेदवार संजय मंडलिक मागच्या वेळी आपण निवडून आणला. मुन्ना साहेब नको म्हणून आम्ही आणला. परत आपण विधानसभा हे झालं, विधानसभा निवडून आली आणि तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळतंय म्हणून तुम्ही गेला. पवार साहेब हा एक रोष भाजपचा आहे. तुम्हाला काय म्हणायचं याच्यामध्ये? कसं आहे, प्रत्येक आपल्या मता बोलणार. ते पक्ष गदारी नव्हती का? मग त्यांचा मुद्दा बरोबर असेल, ती गदारी नव्हती का? पहिल्यांदा उद्धव साहेब तिकडे गेले. उद्धव साहेबांनी गदार साहेब करा नाहीत. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देतो म्हणून हिने गदारी केली आणि याचं ठरलेलं होतं. अमित शहा स्वतः मुंबईत बोलला होता मातोश्रीवर. आणि हे खरं आहे, लक्षात घ्या. हे आमचे मित्र जे म्हणतात उद्धव साहेबांनी पहिली गद्दारी केली, जी उद्धव साहेबांनी गद्दारी केली म्हणतात. मग पहिला पहाटेचा जे लग्न सोहळा झाला तो कुणाचा झाला? पहाटे भाजप अजित पवारांच्या बरोबर गेलेत, राष्ट्रवादी बरोबर गेलेत आणि त्यानंतरची जी गोष्ट घडली ह्या मुद्दा तुम्हाला म्हणायचं. आता हे झालं सगळं विधानसभेचं. याचा सगळ्यांचा परिणाम करून लोकसभेवर होईल का आताच्या मतावरनी? जसं आता ते म्हटलेत की बाबा जसं राजकारण फुटाफुटीचं होतंय त्यामुळे आम्ही एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत. साहेब हेच मत आहे. बोला, या पुढे या. आता जेवण बोलतो ह्याला मला जर उत्तर द्यायचं आहे. गद्दारी कोणी केली, अजित पवारने केली, हे सगळ्यांना आम्हाला मान्य आहे. जाम बोलत असताना नका बोलू. तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही बोलताना आम्ही बोलत नाही. अजित पवारने गद्दारी केली आम्हाला मान्य आहे. एक मिनिट. अजित पवारने गद्दारी केली आम्हाला मान्य आहे. मग अजित पवारने गद्दारी केली, जे गद्दारी केल्यानंतर तो तिकडनं परत आणि राष्ट्रवादीत आला, त्याला उपमुख्यमंत्री पद दिलं कसं तुम्ही? म्हणजे तुम्हाला तो चालला, मग त्या तिकडल्या गोट्यात गेला की तो बाद तुमच्या गोट्यात आला की चांगला. हे कुठलं पुढे? एक मिनिट मी काय म्हणतो बा, अजित पवार तिकडे गेल्यावरती त्याला पद मिळालं, तुम्ही पुतळं वगैरे जाळलं जा. त्याच्यानंतर तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याला पद कसं दिलं? त्याला बाजूला का ठेवायनी?
ह्या सगळ्याचा परिणाम आता लोकसभेवरती काय होईल असं वाटतं तुम्हाला? कुणावरती? आता लोकसभेच्या इलेक्शन कसं आहे माहिती काय, लोकांच्या मनात कसं दोन पद्धतीची भावना आहे, राज्यासाठी भावना आहे, पण आज मोदी साहेबांनी काम केलेलं ह्याच्यावरती बोलणारे लोक आहेत. आज पाकिस्तान हा माणूस कितीतरी म्हणजे आपल्याला त्रास करत होता, आता काय त्रास आहे काय कुठल्या गोष्टीचा नाही आहे. ह्याच्या अगोदर कसं होतं, नाही तो तिकडे काश्मीरमध्ये किती परिस्थिती चांगली आहे, त्याचा काय विषय नाही. प्रत्येकाला चांगलंच वाटतं. मग ह्या मुद्द्यावरती मल्लिक साहेबांच्याकडे मतांचं हे होईल. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे, विचारसरणी वेगवेगळी. आमच्या गावात आता समजा 50-50% किंवा 60-50-40% झाले तर सुद्धा इथं काय नाही होणार नाही असं नाही, मतदान हे होणारच. म्हणजे हे बघा, जरी आता मल्लिक साहेब प्रचाराचा हे घेत असतील तरी त्यांनी मोदींचा चेहरा पुढे केलेलाच आहे, कारण त्यांच्या विकास कामांचं जे आणि पुढे जे विकास कामाचे धोरण आहेत त्याच्यावरतीच त्यांनी हा सध्याचा प्रचाराचा अजेंडा ठरवलेला आहे, त्याच्यावर चाललेला आहे. यापुढे तुम्हाला मी सांगू, हे महाराष्ट्रातलं सरकार जे गोंधळ करायला देवेंद्र फडणवीस त्याच्यावर लोक नाराज आहेत. हे फोडाफोडी पक्ष फोडून याला ईडी लावा त्याला ईडी लावा, ह्याचा मोदीचा ह्याचा काही संबंध वित नाही. मोदीला पुढे करून द्या, केंद्रातलं राजकारण ते वेगळंच आहे आणि मोदीला पुढे करून मत टाकी येत नाहीत. हे आता नाराजी लोक जे मतदार आहेत ते देवेंद्र जी करायला ह्याला फोडायचा रात्र त्याला ईडी लावायची, हे सगळ्या जनतेला तुमच्या चायनीला दिसा लागले. जनतेत हा रोष आहे, जनतेला ह्याची जाणीव आहे. याचा परिणाम लोकसभेवर होईल. होणार 100%. हे तुम्ही म्हणता का नाही, आता ही लोक म्हणतात का नाही संजय मंडलिक येत नाही किंवा संजय मंडलिक भेटत नाही, ह्याचा परिणाम काय नाही. यांची जी वर केंद्र हे महाराष्ट्रात बोंबावून चालले का नाही, ह्याचा परिणाम जास्त. एकंदरीत मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता जरी हा मुद्दा बोललात की वरती जी फोडाफोडी चालते फडणवीसांच्याकडनं त्याचा परिणाम इथं होतो, ती तुमची विचारधारा झाली. काही जण मगाशी तिथे एक जण बोललेत की जे काय बरं मंडलिक साहेब इथपर्यंत पोहोचले नाहीत याचा आमच्यात रोष आहे. प्रत्येकाची विचारधारा वेगळी राहणार. कसे करतात की मोदीचं हे काढतात का नाही, मोदी हा सगळ्यांना पाहिजे असतो, हे पाहिजे आहे जनतेला पाहिजे आहे, परंतु हे जे महाराष्ट्रात राजकारण चाललंय ह्याच्याबद्दल लोक मनापासून नाराज आहेत. हे मित्र आमचे काय म्हणतात, आमचे धनाधरराव देसाई महाडिक समर्थक आहेत, ते भाजप समर्थक नाहीत पण महाडिक समर्थक आहेत, भूमिका पण 100%. तर विषय आम्हाला जो बोलायचा विषय तो मुळात त्या आमच्या जीवन पाटलांनी भाजप समर्थकांनी जो मुद्दा मांडला गद्दारी पहिली, तर मुळात आमची युती शासन कोणाचं होतं, भाजपचं आणि शिवसेनेचं. बरोबर 25 वर्षाची आमची युती होती, मैत्री होती, जीवाभावाचं संबंध होतं. त्यावेळी मुंडे साहेब होते, महाजन साहेब आमचे होते, प्रमोद महाजन साहेब होते, मुंडे साहेब होते. त्या सगळ्या लोकांना ती युती आमची एक्सेप्ट होती. पण अण्णाजी पंत आल्यानंतरच का युती पिसकटली, तर त्याचं नाही. मग आता सध्या लोकसभेवरती शाहू महाराज तर महाविकास आघाडीकडनं आहेत, महायुतीतनं मंडलिक साहेब आहेत, तर मग तिसरा उमेदवार अजून कोणतरी उमेदवार उभा राहतील, यांना त्याचा परिणाम काय होणार नाही का, या सगळ्या विचारधारेचा त्यांच्यावरती मतावरती होणार? तिसऱ्या उमेदवाराचा काही परिणाम होणार नाही साहेब. इथं तुम्हाला आज लिहून देतो की आज शाहू महाराजांची सीट ही महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाच्या लीडनं निवडून येणार. काही फरक पडत नाही. पुरोगामी कोल्हापूर आपलं होतं. जनरली कसं आहे, मी जर आता घरात बसून जर मला सगळं धन धान्य सगळं मिळायला लागले, मी कामाला जाणार? मी कुठं कामाला जाणार नाही. मुळात ही अशी परिस्थिती आहे. काका काय म्हणायचं आहे, लोकसभेचा प्रचारला लोक भारतला मोदीचा पोल आलाय, तुमच्या तोंडावर सगळ्यांनी आनंद देतोय. काय दिले, गहू दिला, अमकं दिले, जमकं दिले, काय दिले नव्हे, काय दिले सगळे काय असेल ते आपल्या गुजरात म्हणून ठेवले. तुम्हाला काय तुमच्या भारतात काय ठेवले ना, काय ठेवलं निवडणुकीत काय होईल मग? हे काय म्हणाले की गॅस वाढला, खताचे दर वाढले, महागाई वाढली, GST वाढली, मोदीच्यामुळे नुकसान झालं. बरोबर आहे. मला सांगा, गॅस फॉरेन होणार लागतोय, पेट्रोल डिझेल फॉरेन होणार लागतोय, युरोप मधलं पोटॅश फॉरेन बोलवावं लागतंय. मग मला सांगा त्याचा एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा खर्च आहे का नाही? मी आता मेथीची भाजी इथं मला खर्च येतोय का नाही? मी 10 रुपयाला मला प्रोडक्टला खर्च आला तर मला ती गारगुडीत 20 रुपयाला काय पाहिजे? त्यामुळे वाढलेली महागाई असं तुम्हाला म्हणायचं की आंतरराष्ट्रीय ती अडचण आहे. आता हा जो बोलला एक्सपोर्ट, माझा अभ्यास सांगतो. आता 30 रुपयानं गॅस स्वस्त का होतोय? आता एक्सपोर्ट काय नाही काय? आता ते सगळं तुझं गॅस पेट्रोल हे स्वस्त का आता करायला लागलाय? हे कशाचं? मेथीची भाजी तर तू कशाला सांगायला? तुझ्या घरात मेथीची भाजी राजकीय गॅस आदल्या पहिल्यांदा स्टेजवरून ऐका पहिल्यांदा त्यांनी मोफत गॅस योजना आणली. गॅस योजना आणल्यावर गॅस मोफत दिलं. मोफत दिल्यानंतर अनुदान दिलं. अनुदान निम्म्यात बंद केलं.
अनुदान झाल्यानंतर त्यांनी गॅस परत दर वाढविला, रोखीने घ्यायला लावलेत. थोडक्यात काय आहे की एकंदरित महागाई वाढवणे, महागाई, बेकारी, मी सांगतो की सांगतो माझा एक महागाई, बेकारी, पेट्रोल, डिझेल, तुम्हाला सांगतो फोडाफोडी, हे सगळं हे मोदीच्या अंगलट येणार आहे. त्यात सांगतो तुम्हाला 2 कोटी नोकऱ्या देणार होते, महागाई कमी करणार होतं, शेतकऱ्यांचं दुप्पट, तुम्ही जाहीरनामा घेतला ऐका, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करणार होतं, महिलांचं सबलीकरण, महिलांची सुरक्षा आहे काय, प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये देणार होते. सर 1 मिनिट ऐका, तुम्ही आता मुलाखत नाही, प्रत्येक खात्यात 15 लाख. तुम्हाला सांगतो खासदार आमदार ह्यांचं जे आता आहे सगळ्यांचं मिळून पेन्शन असू दे किंवा त्यांचं मासिक उत्पन्न, त्यात माझा शेतकरी सुखी होईल एवढं त्याच्यात हे आहे. मग आता महागाईच्या ह्याच्यात तुमचं पेट्रोल डिझेल सगळं गॅस वगैरे स्वस्त होत्यात, ह्याच्यापूर्वी का होत नाही? कसं या मोदी सरकारचं ज्यांच्यावर आता आरोप केल्या ते त्या डाव्या उजव्या बाजूला आहेत, ते निर्दोष. हा एक रोष तुमचा आहे. आणि दुसरं की शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही कुठल्या कायद्यात म्हणा महागाईमध्ये. तर आज तरुण जवळजवळ 1.5 लाख तरुण बिन लग्नाचा आहेत. नाही, आता मुद्देच राहू देत, कारण कसं आहे की प्रत्येकाचे मुद्दे हे लोकसभेवरतीच मला यायचं. लोकसभेवर स्वच्छ चारित्र्यवान उमेदवार आम्ही गेल्या वेळा भाजप शिवसेनेलाच मतं दिली. सध्या 2-4च ऑप्शन तुमच्या समोर आहे की गेल्या वेळा आम्ही लोकसभेलाच आम्ही भाजप शिवसेनेला मतं दिली का की काहीतरी घडेल म्हणून. पण त्या भाजप शिवसेना सगळं फोडाफोडीचं, तुमच्या घरात तुमच्या भावाशी फोडायचं, तुमच्या घरात हे करायचं. आता नरेंद्र मोदीपेक्षा 1 नंबरचा केजरीवाल मुख्यमंत्री, त्याला तुम्ही प्रत्येक मुख्यमंत्री इतका रोष मला वाटते राजकीय नेत्यांच्यात पण नसेल, एवढा सामान्य लोकांच्यात यायला 100%. आणि आज हाताशिवाय किंवा त्या महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. जमलं असं एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की इकडचं वातावरण आहे, शेवटी राजकारण आहे, निवडणूक कधी अटक होती का मित्र कधी मुख्यमंत्री अटक होती का काँग्रेस काळात? नाही. ह्यांची दादागिरी चालू आहे हो, आणि हुकुमशाही चालू आहे यांची. ह्यांचं हे पुरा मोडून काढायचं लोक आहे, जनता मोडून काढणार आहे यांची. कोण बोलणार आहे का? देवेंद्र फडणवीस 1 नंबरचा लांडगा माणूस म्हणा, लांडगा. त्यानं छगन भुजबळ पुरा सडून आलेला, आणि तो आता मराठी आरक्षणावर काय बोलतोय? अरे तुझी दाढी पिकून हा एक रोष लोकांची. तसं काय तुम्हाला काय वाटतं? रोष, आज महागाईचा रेशो बघितला तर सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे साहेब. मला सांगा, काँग्रेसच्या काळामध्ये फक्त 5% जीएसटी होती सगळ्या ह्याच्यावरती. आज ह्यांनी जीएसटी 12% 28% जीएसटी नेलेलं आहे. आज तुम्ही कुठली पण 4 व्हीलर घ्यायला जावा तुम्ही. नाही ऐका नाही माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही. आज नवीन एक 4 व्हीलर जर तुम्ही घ्यायला गेला 12% जीएसटी, आणि सीजीएसटी किती बसतोय 12%, 24% जीएसटी केंद्र सरकारची आहे. आणि पेट्रोल आणि डिझेल वरती जर काँग्रेसच्या काळात बघितला तर तो फक्त 5 आणि 6 रुपये होता. काँग्रेसचे कार्यकर्ते आहे? काँग्रेसचे कार्यकर्ते नाही. 1 मिनिट सांगतो, मी कट्टर काँग्रेसचा कार्यकर्ता होता. काँग्रेसने एवढा भ्रष्टाचार केला, तेवढा भ्रष्टाचार केला, आम्ही 14ला मोदीला मतदान केलं. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असून काँग्रेस सत्तेतनं गेलं 2014ला. मोदीला काय आकाशात नाही येऊन मतदान पडलेलं. जी काँग्रेसला मतदान करत होती त्याच लोकांनी बीजेपीला मतदान केलं. हाच बदल घडला ना. एकंदरीत मी आता एंड करतो, आपण याच्यावरती नंतर बोलूया. खरंच तुमचे सर्वांचे आभार, फार चांगले आणि एकदम बिनधास्तपणे आणि बेधडकपणे